जय सच्चिदानंद. आपणा सगळ्यांच्या अंतरंगात विराजमान परमात्म्याला अत्यंत भक्तिपूर्वक अभेद्य भावाने नमस्कार नमस्कार नमस्कार. आज आम्ही आपल्याशी माता पिता आणि मुलांमधील व्यवहाराविषयी आणखी काही सांगू. जेव्हा मुलं लहान असतात, पौगंडावस्थेच्या आधीचं वय असतं, तर पालकांची तेव्हा अशी तक्रार असते की मुलांना आमचं बोलणंच समजत नाही. आम्ही किती सांगत असतो. विशेषतः अभ्यासाचा विषय येतो तर पालकांना हा प्रश्न खूप सतावतो की कितीही मुलांना शिकवा, कितीही बसून समजवा, तरी त्यांच्या डोक्यात काही घुसत नाही. आणि काही काम सांगितलं तर मुलं करू शकत नाहीत. त्यांना सांगितलं की असं असं करायचं आहे तर म्हणतील आम्हाला नाही समजत कसं करायचं ते. अरे इतकं समजावून सांगितलं तर म्हणतात नाहीच समजत आम्हाला. तर अशावेळी आईवडिलांचं डोकं आऊट होतं आणि लगेच चिडतात मग मुलांवर, आणि एवढंच नाही तर मारही देतात. तर ते कशासाठी? कारण आता यावर उपाय काय? कशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा? कारण मुलांचं कसं आहे, मुलांचं वय ते लहान आहे. आता त्यांची जी समजून घेण्याची जी शक्ती आहे, ज्याला ग्रास्पिंग पॉवर असं म्हणतात, त्या ग्रास्पिंग पॉवरचे रिव्होल्यूशन जरा सावकाश फिरतात. उदाहरणार्थ आईवडिलांचा RPM रिव्होल्यूशन्स पर मिनिट समजण्याची आकलनाची जी शक्ती आहे, त्याचं चक्र किती वेगानं फिरतंय किंवा किती सावकाश फिरतं, त्याचा स्पीड, त्याची गती आईवडिलांची आणि मुलांची खूपच वेगवेगळी असते. दोघांमध्ये खूप अंतर असतं. उदाहरणच द्यायचं झालं तर मुलांची ग्रास्पिंग पॉवर 50 रिव्होल्यूशन्स पर मिनिट 50 RPM असेल, आणि दुसरीकडे आईची 200 असेल आणि वडिलांची 500 असेल. इतकी फास्ट चालते आणि मुलांची मात्र इतकी स्लो. त्याचा परिणाम काय होतो? मुलगा अभ्यासाला बसला, आईने कितीही शिकवलं तरी आकलनात लवकर येत नाही. तर तिची इतकी चिडचिड, फार चिडचिड होते, मुलांवरती रागवते, मार देते. आता याचं कारण काय आहे? तर या मुलांची आकलन शक्ती कमी आहे. तर तुम्ही त्याच्या वेगाशी मॅच करायला हवं. आपला जो वेग 200 आहे तो कमी करून 50 वर आणा. आता बघा, सायन्सचा नियम काय आहे? अतिवेगवान रिव्होल्यूशन RPM आहे तो स्लो करू शकतो, पण जो स्लो असतो त्याला हाय करणं कठीण आहे. तर त्यावर योग्य प्रकारे कंट्रोल ठेवला तर आरामात वेग कमी करता येतो. त्याची जी चक्र असतात ना, एक मोठं आणि एक स्लो फिरतं आणि दुसऱ्याचं तर फर एकदम फास्ट फिरतं, त्यामुळे तो पट्टा तुटतो. तर त्याच्यामधला समतोल साधावा लागतो. ज्यामुळे स्लो असेल तो फास्ट होईल आणि फास्ट असेल तो स्लो होईल. धीम्या गतीला वेग देणं जरा कठीण आहे. म्हणून जे फास्ट असतं ना त्याच्यावर कंट्रोल करून त्याला स्लो करता येतं. त्याचं तुम्हाला एक उदाहरण देते मी. समजा तुम्ही आपल्या 10 वर्षाच्या मुलाला किंवा 12 वर्षाच्या सांगितलं की मी बाहेर जातोय आणि 2 तासांनी मी परत येईन. 2 तासात माझी एवढी कामं आहेत, खूप अर्जंट आहेत, खूप महत्त्वाची कामं आहेत, तर मी येण्याआधी ही 4 कामं पूर्ण करून ठेव. तर मुलगा काय म्हणतो की हो नक्कीच करीन. तुम्ही सांगून ठेवा काय काय करायचंय ते. मग वडील सगळे कामं सांगणार की बघ मी येईन तोवर ही 4 कामं 1 2 3 4 करून ठेव. फटाफट सांगून निघून जातात. 2 तासांनी जेव्हा वडील परत येतात तेव्हा बघतात की 4 कामं होती त्यातली मुलाने फक्त 1.5 कामं केली आहेत. एवढं त्यांचं डोकं आऊट होतं
खूप चिडतात, ते मारतात. तर तो बिचारा मुलगा आतल्या आत त्याला इतकं इतकं कोडं पडतं की की मी काय केलंय, मी तर खूप प्रयत्न केला पण मला इतकंच काम जमलं, मी काय करू. आता वडिलांचं कर्तव्य आहे की जेव्हा तुम्ही मुलांना काम देता त्याला कामाचं आकलन किती होईल याचा अंदाज तुम्हाला असायला हवा. काम तर सांगून तुम्ही फटाफट निघून गेलात, पण याचा विचार नाही केलात की मुलांना कशाचा त्रास होईल, मुलाला काय प्रॉब्लेम आला असेल, 4ही कामं त्याला का करता नाही आली, 1.5च काम का झालं. तर शोध घ्या, उलटसुलट पद्धतीनं शोधा काय घडलं. शोध घ्याल तर नक्की तुमच्या लक्षात येईल की आपली कुठे चूक झाली होती, कुठे फॉल्ट आहे. चूक शोधायला गेलात की कळेल की आपण 4 कामं फटाफट सांगून टाकली, त्यातली 4 मधलं एक काम तर त्याने ऐकलंच नव्हतं, इतकं ते डोक्यावरून गेलं. दुसरं ऐकलं पण समजलं नाही की कसं करायचंय. तिसरं त्याने ऐकलं समजलं ते त्याने करून टाकलंय. आणि चौथं ऐकलं समजलं पण ते करण्याचं तंत्र त्याला माहीत नव्हतं. मोठ्या मुश्किलीने थोडंफार करत करत अर्ध्यावर आला आणि तेवढ्यात तुम्ही तिथे पोहोचलात, तर झालं, संपलं. तर वडिलांनी अशा गोष्टींचं अवलोकन करायची गरज आहे. कसं ते करून घ्यायचं, आधी तर त्याचा व्ह्यू पॉईंट काय आहे आणि मुलाला काय अडचणी आल्या, का नाही करू शकला, त्याचा आधी अंदाज घ्यायला हवा. ही गोष्ट स्वतःच्या डोक्यात समजून घ्यायची की हा प्रॉब्लेम आहे आपल्या मुलाला. आणि जास्त समजून सांगण्याची गरज आहे. फटाफट सांगून निघून जाण्याऐवजी सावकाश सांगा. म्हणजे जेव्हा 4 कामं सांगतात तर वडिलांनी काय करायचं, 1 2 3 4 1 2 3 4 असं नाही करायचं. त्यामुळे मुलाला ते कळेल का. इतकंच नाही, इतकं शांत सांगितल्यानंतर जे काम सांगितलं ते त्याला विचारायचं, मी काय सांगितलं बाळा, तुला समजलं का. तो म्हणेल हो डॅडी, सगळं समजलं, सगळं समजलं. बरं मग सांग बरं काय करशील, ते कसं करशील. तर मग तो सांगेल तर तुम्हाला समाधान वाटेल की नाही, बरोबर समजले आणि करू शकेल. 4ही कामं तुम्ही त्याला चांगल्या प्रकारे समजावून दिली, तसं जेव्हा तुम्हाला मनातून समाधान वाटेल तेव्हाच तुम्ही बाहेर जा. आणि तरीही जाताना इतकं तरी डोक्यात नक्की ठेवा की 4 मधली 4ही कामं पूर्ण होतीलच अशी अपेक्षा ठेवायची नाही. घरी परत आल्यावर 4 मधून 3 झाली तरीही आपला नफाच आहे. त्यासाठी चिडू नका. तशी मनाची तयारी ठेवूनच काम करायचं, करवून घ्यायचं. म्हणजे काउंटर पुली म्हणजे काय असतं की जेव्हा एखाद्यासोबत आपण व्यवहार करतो, त्याला त्याच्याबरोबर काही काम करायचं, करवून घ्यायचंय, तर आधी त्याचा दृष्टिकोन त्याबाबतचा समजून घ्या. त्याला काय काय समजतंय, त्याचा दृष्टिकोन कसा आहे, आपला दृष्टिकोन काय आहे, दोघांमध्ये काही समानता आहे का विरोधाभासच आहे, ते समजून घ्यायची गरज आहे. ते समजल्यावर खूपच इझी होईल काउंटर पुली करणं. पण सामान्यतः काय होतं, प्रत्येकजण आपापला व्ह्यू पॉईंट बघतो, समोरच्याचा व्ह्यू पॉईंट कोणी समजूनच घेत नाही. तो काय आहे, कसा आहे, बरोबर आहे का चूक आहे, काही विचारच त्याच्या डोक्यात येत नाही. आपलंच बरोबर आहे आणि असंच व्हायला पाहिजे, त्याचाही काही प्रॉब्लेम असेल त्याचाही विचार करावा, पण तसा विचार करावा हे त्याच्या डोक्यातही येत नाही काही. तर मग खूप त्रास होतो अडचणींवर मात करताना. तर म्हणून काउंटर पुलीची गरज असतेच. आम्ही आमच्या व्यवहारात सुद्धा आमच्याबरोबर आप्तपुत्र असतात, त्यांना खूपदा समजावून सांगतो किती काम, किती मोठे मोठे प्रोजेक्ट आहेत, हे खूप मोठं मिशन आहे लोककल्याणाचं, लोकांच्या जीवनात शांती आणण्यासाठीचं. 50-100 मुलं ब्रह्मचारी बाई आमच्यासोबत राहतात, कित्येक ब्रह्मचारी भगिनीसुद्धा राहतात, ज्या सेवा करतात, किचन सांभाळतात, सगळ्या पाहुण्यांचं बघतात, सगळ्यांचं आदरातिथ्य करतात, सगळं काही करतात. तर त्यांच्याबरोबर काम करावंच लागतं, नेहमीच काम असतं. अशावेळी प्रत्येकाची आकलनशक्ती वेगळी.
आमची झटकन होते पण त्यांची कोणाची स्लो असते. तर अशावेळी खूप काउंटर पुली कित्येक अशा असतात की त्यांना आकलनच होत नाही अजिबात. मग अशावेळी फार अडचण होते. अशावेळी काउंटर पुली ठेवताना कायमच आतून जागृती ठेवावी लागते की हा मधला धागा तुटू नये, पटा तुटता कामा नये, ब्रेकडाऊन होता कामा नये, आपले डोकं आऊट होऊ नये, क्रोध येता कामा नये. तो आला तर ती आपली उणीव आहे. जागृती बाळगून आपण त्या आतल्या आत काढून टाकू शकतो. पण त्यासाठी समोरच्याच्या व्ह्यू पॉईंटमधून बघून चाललो तर अंतरंगात काही राग क्रोध निर्माण होणार नाही. आतमध्ये समता राहील, शांती राहील. त्याचं काही चुकलंय, तो गुन्हेगार आहे असं वाटणारच नाही. त्याला जसं कळेल तसं तो काम करेल. त्याला कळलंच नाही तर काय करेल. तर एखाद्याला चष्म्याचा नंबर असेल, त्याला मोतीबिंदू झाला असेल आणि त्याला दिसत नाही म्हाताऱ्या काकांना, तर त्यांना आपण विचारतो ना, का नाही दिसत, तुमच्या डोळ्यांना काय झालंय बघा ना नीट, हे एवढं वाचता येत नाही असं म्हणून कोणी रागावतं का? तिथे कसं लगेच समजतं की यांना चष्मा लावावा लागतो, त्यांना मोतीबिंदू झालाय, कॅटरॅक्ट झालाय, कसं दिसेल त्यांना? तर बघा आपण किती त्यांच्याशी करुणेनं बोलतो, तिथे आपल्याला कळतं ना. त्यांना दिसतच नसेल तर काय वाचतील. त्याचप्रमाणे ज्यांचं ग्रास्पिंग पॉवर खूप स्लो आहे, RPM खूप स्लो आहे, तर समजायचं की त्यांना दिसत नाहीये, चष्मा लागलेला आहे. तर अशी ही जाणीव जागृती प्रत्येकाच्या बाबतीत असायला हवी. एकाच दिशेची नाही तर चारही बाजूंनी ती जागृती असायला हवी. एक भाई होते, खूपदा आमच्याकडे यायचे. जेव्हा 17 वर्षांचे होते तेव्हापासून ते आले तर त्यांना सवय होती प्रत्येक गोष्ट विसरायचे. काही सांगितलं तरी विसरायचे. सांगितलं बाजारातनं हे घेऊन या, तर बाजारात जायचे खरे पण विसरायचे काय आणायला सांगितलंय. तर आम्ही त्यांना एकदा सांगितलं की बाबा तू सगळं विसरतोस, तर खूप महत्त्वाच्या गोष्टी असतील तर तू तुझ्या शर्टाला गाठ बांधून घे की या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तशा गाठी बांधल्यास तर तुझ्या लक्षात राहील, कोणती गोष्ट आणायला सांगितली होती ते लक्षात राहील. तर अशा गाठी मारून गेला बिचारा. गेला आणि त्याने सगळी दुकानं पालथी घातली आणि खूप फिरला तो. का तर त्यालाही आठवतच नव्हतं की गाठी तर मारल्या आहेत, काहीतरी घ्यायला आलेलो आहे, पण काय घ्यायचंय, कशासाठी, कुठली गाठ बांधली आहे तेच विसरला. तर मग त्यांनी विचार केला की चला सगळी दुकानं फिरूया आणि काहीतरी बघून आपल्याला आठवलं तर फायदा होईल. पण तेही आठवलं नाही. बिचारा निराश होऊन परत आला. काय करू, गाठ बांधली पण कशासाठी बांधली तेच विसरलो. बघा आता काय करायचं, यावर कसा काय काउंटर पुल लावायचा. पण मग आम्ही विचार केला की बाबा ही तर आमचीच चूक आहे, त्याला लिहून द्यायला हवं होतं चिठ्ठीमध्ये. मग वाटलं चिठ्ठी तर घेईल पण चिठ्ठी वाचायलाच विसरला तर आणखी काय करायचं बरं. तर आजकाल तर खूप सारे डिजिटल ऑर्गनायझर्स सगळे येतात ना. डिजिटल ऑर्गनायझर्समध्ये बघून सगळी कामं केली जातात. पॉकेट कम्प्युटर, अशा खूप मॉडर्न गोष्टी आल्या आहेत. अशा वेळी त्याचा उपयोग करायचा. मेमो बुक ठेवायचं, जितकं लक्षात राहील तितकं ठीक आहे. नाही तर मग मोबाईल फोन बरोबर ठेवायचा. मग फोन करून विचारा की बाबा कुठली गोष्ट आणायची होती, मी तर विसरलो. आता ही मॉडर्न टेक्नॉलॉजी आली तर त्याचा वापर करायचा. आजकाल मुलांना हे सगळं मॅथमॅटिक्स, प्लस मायनस, मल्टिप्लिकेशन, डिव्हायडिंग काहीच येत नाही, कारण कॅल्क्युलेटर आला आहे. तर आपणही हे समजून घ्यायचं की अशा अपेक्षा मुलांकडून करू नयेत. आता या मॉडर्न टेक्नॉलॉजीच्या आधारे ते ज्या प्रकारे पुढे जात आहेत त्या प्रकारे त्यांना जाऊ दे. कारण मग एक वेळ अशीही येते की जेव्हा मुलं टीनेजमध्ये येतात तेव्हा याच आईवडिलांची आकलनशक्ती कमी होते, कमी पडते त्यांच्यासमोर आणि त्यांची फार वेगाने चौफेर वाढते. कारण त्यांचा कम्प्युटरचा जमाना, हायफाय, इंटरनेट, ईमेल्स किती वाढलं आहे, तंत्रज्ञान किती पुढे गेलं आहे.
इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्युनिकेशन, टेलिकॉम किती सगळं वाढलंय बघा. प्रत्येक क्षेत्रात इतकी प्रगती झाली, या सगळ्याचीच मुलांना खूपच माहिती असते. आपल्या वयाच्या लोकांचा, पालकांचा आता IQ खूपच कमी पडतोय आणि त्यांचा खूपच फास्ट टीनेजमध्ये येईपर्यंत फटाफट शिकतात आणि शाळा, कॉलेज, बाहेरचं ॲटमॉस्फिअर, TV, मीडिया हे सगळं पटापट सगळं यामुळे शिकतात ते आणि त्यांची IQ लेवलसुद्धा आता खूप वाढते आणि आता उलटंच होतं की मुलं तक्रार करतात की आमचं बोलणं आमच्या मम्मी डॅडींना समजतच नाही. जुन्या विचारांचे आहेत, ओल्ड फॅशन, ऑर्थोडॉक्स अशी विशेषणं देतात मोठमोठी. तर मग आई वडिलांना आणखीनच खूप दुःख होतं, अरे आम्ही ऑर्थोडॉक्स झालोय, आम्ही जुन्या विचारांचे आहोत. त्याचं त्यांना खूप वाईट वाटतं. पण या वास्तविकतेला जर स्वीकारलं तर हे दुःख नाही होणार. आम्ही तर स्वीकारतो, आम्हाला काही इतकं जास्त येत नाही कम्प्युटरचं, फक्त काही उडत गोष्टी माहिती आहेत, बाकी काहीच माहीत नाही आम्हाला. अगदी ना इंटरनेट, ना ईमेल, काहीच नाही. ईमेल वाचू शकतो पण ईमेल करू शकत नाही. तर आम्ही ॲक्सेप्ट करतो. मुलांना येतं ते आजच्या जनरेशनच्या, ते ॲक्सेप्ट करा आणि त्यांना एनकरेज करा. वा तुम्हाला तर किती छान माहिती आहे आणि तुमच्यामुळे आम्हीसुद्धा थोडंसं शिकलो आहे. तर मग त्यांना किती आनंद होईल सांगा. पण जर तुमचा इगो हर्ट झाला की मला नाही आहे, त्याला येतं आहे, तर मग खूप प्रॉब्लेम आहे, खूप दुःख होईल. हे दुःख त्या अहंकाराला होतं आणि इतर कुणालाही नाही, मनालाही नाही, अहंकाराला दुःख होतं. अहंकारच भोगता असतो आणि अहंकारच करता असतो. करता भोगता अहंकारच असतो. अहंकाराचं जर निरीक्षण केलं ना अहंकाराचं, तर तुम्हाला कळेल की अहंकाराचे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. अहंकारच ही सगळी दुःख उभी करतो. अहंकाराला मधून बाजूला केलं तर काही प्रॉब्लेम येत नाही. ॲक्सेप्ट करा ना, जे असेल ते ॲक्सेप्ट करूया. आपण ते स्वीकारलं तर काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तो अहंकार गप्प बसेल. कारण नेहमी आपल्याला मुलं सांगतात की आम्ही काही सांगितलं ना तरी त्यांना समजत नाही. आमचं म्हणणं त्यांना अजिबात समजूच शकत नाही. त्यांना आजकालच्या काळात जशा रीतीभाती, ज्या काही गरजा आहेत, तर त्या हिशोबाने आमच्या मागण्या आहेत, तर त्या आमच्या पालकांना समजत नाही. त्यांच्या काळाच्या हिशोबाने चालतात. त्यांच्या काळात पॉकेट एक्सपेन्सेस 4 आणे रोज होतं. आता 4 आणे तर दिसतही नाही आहेत. 4 आण्यात काय होणार आहे तो भिकारीसुद्धा नाही म्हणतो. 4 आणे घेत नाही, ॲक्सेप्टच करत नाही. 2-5 रुपये असतील तर द्या असं म्हणतो. आणि आता हे म्हणतात की 4 आणे आम्हाला मिळायचे, तुम्ही 4 आणेच खर्च करा रोज. कसं चालेल सांगा. तर त्या दोन्हीचा सुवर्णमध्य साधा. त्यांच्या काय गरजा आहेत, किती गरजा आहेत त्या हिशोबाने द्या. खूप जास्तही देणं हे चुकीचंच आहे. कित्येक आई वडील इतके श्रीमंत असतात तर ते शो ऑफ करण्यासाठी आपल्या मुलांना जे मागतील ते देतात. म्हणजे स्कूटर आणून देतात, कार आणून देतात आणि सगळ्यांच्या समोर पार्टीमध्ये सांगतात माझा मुलगा इतका हुशार आहे, अजून 16 वर्षांचा नाही झाला तर कार चालवतो. अरे या काही सांगण्यासारख्या गोष्टी आहेत का सांगा मला. त्याला प्रोत्साहन द्यायची गरज नाही. परावृत्त करा. 18 वर्षाचा झालास की देऊ. आणि तुम्हाला तयारी ठेवावी लागेल की कार घेऊन फिरेल तर किती मुली त्याच्या मागे लागतील. काय कारवाला बघतात, जरा चांगलं छान श्रीमंती कपडे परिधान करून कारमधून जाणारी मुलं बघितली की मुली मरणार मग. तर या गोष्टीसुद्धा लक्षात ठेवायला हव्यात. कारण आपणच आपल्या मुलांना अशा मार्गावर घेऊन जातो. मग म्हणजे जर त्याला खरंच गरज असेल तर सायकल घेऊन द्या, फार तर स्कूटर घेऊन द्या. आणखी काय, अति लाडानं जास्त गोष्टी घेऊन द्यायची काय गरज. तर हे सगळं आईवडिलांनी समजून घेतलं पाहिजे. कधीकधी पालकांनी वडिलांनी घरात सांगण्याची गरज आहे आपल्या बायकोला आणि मुलांना की आज माझ्याकडे भाजी आणायलाही पैसे नाही आहेत, आज तू फक्त आमटी कर किंवा दाल फ्राय कर किंवा काहीही कर, पण आज भाजीसाठीही पैसे नाहीत.
असं जाणून बुजून सांगण्याची गरज आहे. का पैसे असताना का बोलायचं असतं, तर मुलांना बायकोला असं कधीच वाटता कामा नये, ओ हो हो पैसे जे येत आहेत आपल्या नवऱ्याकडून वडिलांकडून ते असे नळ उघडल्यावर पाणी कसं धो वाहतं तसं येत आहेत, असं नाही आलं पाहिजे. त्यांनाही रिअलाईज व्हायला पाहिजे की पैशाची काय किंमत असते आणि पाण्यासारखा पैसा खर्च करू नये. खर्च समजून उमजून करायला हवा. मग ते त्यात समतोल साधतील, आउट ऑफ कंट्रोल होणार नाहीत. नाहीतर जे काही बघतील आम्हाला आणून द्या, इतरांचं बघितलं, मित्राकडे काही बघितलं, मलाही तेच हवंय. इतकंच काय, मित्राला गर्लफ्रेंड असेल तर यालाही वाटतं की मला हवीच आहे आता. अरे या तुलना करायची काय गरज आहे, किंवा कंपॅरिझन करायची काय गरज आहे, या काय स्पर्धा करायच्या गोष्टी आहेत का? हे सगळं पालकांनी समजून घ्यायची गरज आहे की आपल्या मुलांना किती खर्च करण्याची मुभा द्यायला हवी, पॉकेट मनी किती द्यायला हवा, त्यांची गरज किती आहे, त्यांचं फ्रेंड सर्कल किती मोठं आहे. आताच एक आई आम्हाला सांगत होती की माझा मुलगा, आमच्याकडे करोडो रुपये आहेत, इतके सगळे पैसे आहेत, तर मुलगा मला विचारत होता की आई तू मला शिक्षण घ्यायला सांगतेस, पण काय गरज आहे मला शिक्षणाची, एवढे पैसे आहेत, दोघंच भाऊ आहोत आम्ही, इतके सगळे पैसे कोणाचे आहेत, तुम्ही लोक कुठे खर्च करणार आहात, आमच्यासाठीच तर आहेत, तर मग शिक्षणाची काय गरज आहे, आता मला जे हवं ते दे. आता बघा त्याला ट्युशनला जायला कार हवी होती, पॉकेट एक्सपेन्सेससाठी प्रत्येक महिन्याला 3,000 रुपये हवे, पॉकेट मनी, एका कुटुंबाचा 3,000 रुपयांमध्ये खर्च भागतो. इतका तो बिघडलेला, इतकंच काय तो म्हणतो मला फॉरेनला शिक्षणासाठी जायचंय, माझ्यासाठी इतके पैसे खर्च करा, तितकं करा, आणि जेव्हा तुम्ही दोघं मराल तेव्हा नंतर तर सगळं मलाच मिळणार आहे ना, मग तुम्हाला आत्ता इतका का त्रास होतो, हे सगळं माझंच तर आहे. बघा आता असं ज्या मुलाच्या डोक्यात पक्क बसलं असेल त्याची काय मानसिकता असेल, तो कसा काय अभ्यास करेल, कसं काय त्याचं चारित्र्य चांगलं होईल. अशाने मग गर्लफ्रेंड, ड्रिंक्स, ड्रग्स, सगळ्या फालतू गोष्टी आयुष्यात येतील ना, अभ्यास तर होणारच नाही. तर त्यालाही मर्यादा हव्या आहेत. तर अशा वेळी पालकांनी खूपच ठाम राहायला हवं, अगदी कडक, खूप ठामपणे सांगायला हवं की बघा असं नाही चालणार, जो इतरांना पॉकेट मनी मिळतो तितकाच तो तुम्हालाही मिळेल, 500 पेक्षा जास्त मिळणार नाही, आणि गाडी वगैरे काही नाही, स्कूटरवर जा, नाही तर बसने जा, ट्युशनला जायचं नसेल तर नको जाऊ, अभ्यास करायचा असेल तर कर, नाही तर जाऊ द्या, आईवडिलांवरच उपकार करतायत असं बोलतात मुलं. समजा 18 वर्षांची झाली आणि हे जास्त झालं, 20 वर्षांची झाली, ग्रॅज्युएट झाले, नाही झाले तरी आता शेवटचा चान्स आहे, 10 वेळा नापास झाला तर पुन्हा तुमच्यासाठी पैसे खर्च करण्यासाठी आमच्याकडे नाही, हे एक पुरेसं आहे. यानंतर तुम्ही नोकरी करा, आपलं आपण स्थिर व्हा, आम्ही तुम्हाला आमच्याजवळ नाही ठेवून घेणार. सिन्सिअरली आणि ऑनेस्टली सांगा, आणि अगदीच हाताबाहेर जायला लागला तर मग अशा वेळी स्ट्रिक्ट पण राहायला हवं. तेव्हा कुठे मुलांच्या डोक्यात येतं की पैसे काही नळातून पाणी वाहतं तसे येत नाहीत. मुलांना दिसतं, मुलांना मानसिकता कळते, पालकांच्या आईवडिलांचं खूप प्रेम आहे आपल्यावर, ते आपल्यासाठीच जगतायत, आणि पालक सांगतातही आपल्या मुलांना हे सगळं आम्ही कोणासाठी करतोय, तुमच्यासाठीच तर करतोय, मुलांसाठी. आम्ही मेल्यावर थोडीच आम्ही हे बरोबर घेऊन जाणार आहोत, मुलांनाच देऊन जाणार आहोत, असं सांगतात. तर मुलांना वाटतं की वा हे सगळं तर आपल्यासाठीच चालू आहे. तर आई वडिलांचं आपल्यावर इतकं प्रेम येतं, आपण कितीही उलटसुलट वागलो तरी ते थोडीच काही म्हणणार आहेत, ते आपल्याला जास्तीत जास्त रागावतील, 1-2 थप्पड मारतील, थोडी आपल्याला घरातून हाकलून देतील. तर ही प्रेमाचा हे लोक दुरुपयोग करून घेतात, मिसयूज करतात, आणि त्यांना आईवडिलांची मानसिकता छान कळते, त्यामुळे ते मनमानी करतात. आईवडिलांनी हे समजायला हवं की मुलांवर अशा प्रकारे आपल्या मुलांवर आपलं मातृवात्सल्य किंवा पितृवात्सल्य अशा वाईट प्रकारे उधळून टाकायची गरज नाहीये. त्यांना वाईट सवयी नका लावू, त्यांचं त्यांना उठून चालू दे. हिंदुस्थानातील एकेका मुलात सगळं हिंदुस्थान हादरवून टाकायचं सामर्थ्य आहे, ते सामर्थ्य वाया घालवायची गरज नाही. जय सच्चिदानंद.